ब्युटी पार्लर मध्ये चाचीची कामलीला। हॅलो मित्रांनो, माझे नाव फरीद आहे आणि मी मुंबईचा आहे। माझी उंची 5.8 फूट आहे। माझा रंग गोरा, माझे केस मस्त आहेत आणि माझे डोळे घारे आहेत। माझ्या सोट्याची साईज 6.3 इंच लांब आणि 3 इंच जाड आहे। माझ्या चाचीचे नाव अमरीन आहे। तिची उंची 5 फूट, रंग गोरा आणि तिचे डोळे पण घारे आहेत आणि तिचे वय 36 वर्ष आहे। तिचे फिगर 383042 आहे। आता मी आजच्या गोष्टीवर येतो। मित्रांनो, माझ्या चाचीचे तिच्या घरामध्ये ब्युटी पार्लर आहे, जिथे ती तिच्या येणाऱ्या ग्राहकांचे काम करते आणि तिचे घरचे काम पण करते। मग मला एक दिवस फेशियल आणि ब्लीच करायचे होते, म्हणून मी माझ्या चाचीला कॉल केला। हॅलो चाची। ती, हा हॅलो बोल फरीद, काय काम आहे? चाची, मला ब्लीच आणि फेशियल करायचे आहे आणि म्हणून मी तुला फोन केला आहे। तुला आता माझे काम करायला वेळ आहे का? ती, हो बोल, कधी करायचे आहे? जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा। ती, तर मग तू एक काम कर, रविवारी दुपारी 4 वाजता तू माझ्याकडे ये, त्या दिवशी मला सुट्टी असते आणि मी तुझं निवांत काम करून देईन। हो ठीक आहे चाची। मग असे बोलून तिने तिचे बोलणे संपवून फोन ठेवून दिला आणि मग मी रविवारची वाट पाहू लागलो आणि मग कामात मला काही समजले नाही की केव्हा रविवार आला। मग मी रविवारी दुपारी 4 वाजता तिच्याकडे गेलो आणि मी तिच्या दाराची बेल वाजवली। मग जसा चाचीने दरवाजा उघडला तर मी तिला एकदम चकित होऊन पाहत राहिलो, कारण ती त्यावेळी एकदम मस्त दिसत होती। तिने काळ्या रंगाची मॅक्सी घातली होती आणि काय सांगू मित्रांनो, तिला पाहून तर माझ्या आतमध्ये जणू आग लागली होती। तिच्या टाईट मॅक्सीमध्ये तिचे बॉल खूप सुंदर दिसत होते आणि मग ती मला म्हणाली की चल आत ये, आणि मग तिने मला बसायला सांगितले आणि मग मी पण बसलो। मी घरामध्ये पाहिले आणि तिला विचारले तर मला समजले की घरामध्ये दुसरे कोणी पण नाही आहे। माझ्या चाचीच्या परिवारमध्ये चाचा, चाची आणि नाजिया आहे। नाजिया तिची 18 वर्षाची मुलगी आहे आणि ती पण काय मस्त दिसते आणि मी तर तिला आधी पण खूप वेळा जोले आहे। मी माझ्या चाचीला विचारले की चाचा नी नाजिया कोठे गेले आहेत? तर ती म्हणाली की तुझे चाचा बाहेर क्रिकेट खेळायला गेले आहेत आणि नाजिया तिच्या मैत्रिणीकडे अभ्यास करीत आहे। मग तिने विचारले सांग काय काय करायचे आहे, तर मी म्हणालो की फेशियल आणि ब्लीच करायचे आहे। मग तिने सर्वात आधी माझे फेशियल करायला सुरुवात केली आणि ते करताना तिची मांडी माझ्या मांडीला घासत होती आणि फेशियल झाल्यावर तिने मला ब्लीच करायला सुरुवात केली आणि ते दोन्ही झाल्यावर तिने मला विचारले सांग अजून काय करायचे आहे का? तर मी म्हणालो की तुम्हीच मला सांगा, माझ्या लायकीचे तुमच्याकडे अजून काय काय आहे? तर ती म्हणाली की केसमध्ये कलर, मसाज आणि अजून खूप काही। तर मी तिला म्हणालो की ठीक आहे, तुम्ही माझी मसाज करून टाका। तर तिने विचारले की डोक्याची मसाज की पूर्ण शरीराची? तर मी पटकन म्हणालो तुम्ही माझ्या पूर्ण शरीराची मसाज करून टाका। तर मग ती मला म्हणाली की पटकन जाऊन तुझे कपडे काढून टाक आणि टॉवेल गुंडाळून ये। मित्रांनो, तिच्या तोंडून हे ऐकून मी थोडा लाजलो। तर ती मला म्हणाली की तू माझ्यापासून जास्त लाजू नकोस, हे तर माझे काम आहे। मग मी पण हिम्मत वाढवली आणि मग टॉवेल गुंडाळून आलो आणि मग मी मसाज बेडवर झोपलो। मग मी बेडवर उलटा झोपलो होतो आणि ती माझ्या पूर्ण शरीरावर तेल लावू लागली। ती आधी माझ्या पाठीला मसाज करू लागली आणि जसे तिने मसाज करायला सुरुवात केली तसे माझ्या शरीरात जणू करंट येऊ लागला आणि हळूहळू माझा सोट्यात आठवू लागला। मग मी अनुभव केला की चाची के हात खूप मुलायम होते आणि मला तर खूप मजा येत होती, पण बरोबर माझी हालत पण खूप खराब होऊ लागली होती।
मी काय करणार, मी पण एक मुलगा आहे आणि एका स्त्रीचा हात माझ्या शरीरावर फिरत होता आणि काही वेळाने माझा पूर्ण सोट्या टाईट झाला आणि मग ती पण हळूहळू पुढे करत ती माझ्या पायापर्यंत आली आणि मग मसाज करीत ती माझ्या मांडीपर्यंत आली होती. मित्रांनो, आता तिला मसाज करताना अडचण येत होती आणि म्हणून ती म्हणाली की तू तुझा टोवेल आता थोडा ढिला करून टाक. मग मी माझा टोवेल थोडा ढिला केला आणि मग परत एक वेळा चाचीने माझी मालिश करायला सुरुवात केली आणि मग मांडीवर मसाज करता करता तिचे हात इतके वर आले होते की मला माझ्या गांडी जवळ तिची बोटे लागू लागली होती आणि तो कोमल स्पर्श अनुभव करून माझा सोट्या खूप टाईट झाला होता आणि मला वाटत होते की आता तो फाटून जाईल. मी खूप जोशमध्ये आलो होतो. मग ती मला म्हणाली की तू आता सरळ येऊन झोप, पण मला तेव्हा खूप जास्त लाज वाटत होती आणि मी थोडा घाबरत पण होतो, कारण तेव्हा माझा टोवेल एकदम ढिला होता आणि मी आत काही घातले नव्हते आणि आता माझा सोट्या ताठून तंबू बनला होता आणि ती मला म्हणत होती की सरळ हो आणि मग मला पण सरळ व्हावे लागले आणि जसा मी सरळ झालो चाचीची नजर माझ्या सोट्यावर गेली आणि तिचे डोळे उघडेच्या उघडे राहिले. आता ती बहुतेक विचार करीत होती की याचा सोट्या कसा दिसत असेल. मग तिने कसे तरी तिची नजर बाजूला केली आणि मग माझी मसाज करायला सुरुवात केली आणि आता तिने माझ्या छातीवर खूप सारे तेल लावले. पण आता तिची नजर पुन्हा पुन्हा माझ्या सोट्यावर जात होती आणि मग ती मालिश करीत करीत माझ्या छातीवरून पोटापर्यंत आली आणि हळूहळू मसाज करीत तिचे बोट माझ्या सोट्याजवळ जाऊ लागले आणि मग तिला पण कंट्रोल झाला नाही आणि मग तिने माझा टोवेल बाजूला केला आणि मग ती माझा सोट्या पाहून डोळे फाडून पाहू लागली आणि मग तिने माझा सोट्या तिच्या मुठीत घेतला आणि ती म्हणाली की इतके दिवस झाले तू याला कोठे लपवून ठेवले होतेस, तू इतका मोठा घेऊन कुठे फिरत होतास. आता माझा तर आवाज पण निघत नव्हता हे सर्व पाहून. मग ती मला म्हणाली की काय स्पेशल करायचे आहे का आज. तर मी पण हो मध्ये डोके हलवले. मग तिने तिच्या हातामध्ये खूप तेल घेतले आणि ती माझ्या सोट्यावर लावून मालिश करू लागली. ती तिच्या बोटाने माझ्या सोट्याला कुरवाळत होती तर कधी त्याला मुठीत पकडून पुढे मागे करीत होती. मग मी पण हिम्मत केली आणि जोशमध्ये तिला म्हणालो की चाची तुम्ही पण तुमची मेक्सी काढून टाका ना. मग ती म्हणाली की ठीक आहे आणि मग तिने तिची मेक्सी काढून टाकली. आता ती फक्त लाल कलरच्या ब्रा आणि पेंटीमध्ये होती. आता तिने परत माझ्या सोट्याची मालिश करायला सुरुवात केली आणि मग मी पण संधी पाहून माझा हात तिच्या ब्लीपर्यंत नेला आणि तिच्या पेंटीवरून तिची ब्ली कुरवाळू लागलो. ती माझ्या एका बाजूला उभी होती आणि मग जेव्हा मी ब्लीला हात लावला तेव्हा ती अचानक शहारली आणि तिच्या तोंडून आहाह उम्म असा आवाज निघाला आणि तिने माझा सोट्या खूप जोराने दाबून टाकला आणि मला पण सोट्यामध्ये थोडे दुखू लागले आणि मग मी काही वेळ तिची ब्ली कुरवाळत राहिलो. आता मला समजले की ती खूप गरम झाली आहे. मग मी विचार केला की ही जवायची चांगली संधी आहे. मग मी पटकन तिची ब्रा आणि पेंटी काढून टाकली आणि तिला एकदम नागडे केले. मित्रांनो, ती काय जलवा दिसत होती. माझ्या स्वप्नाची सुंदरी एकदम नागडी होती आणि मग मी तिची ब्ली कुरवाळू लागलो. मग मी हळूच माझे एक बोट तिच्या ब्लीमध्ये टाकले आणि तिने पटकन माझा सोट्या तिच्या तोंडात घेतला आणि मग ती त्याला खूप प्रेमाने लॉलीपॉप सारखी चाटत होती आणि चोकत होती. मग मी तिला माझा सोट्या बाहेर काढायला सांगितले आणि तिने पटकन काढाला आणि मग मी तिला गुडघ्यावर बसायला सांगितले आणि ती बसली आणि मग मी माझा सोट्या तिच्या तोंडमध्ये टाकला आणि मग मी तिला हळूहळू धक्के मारून तिचे तोंड झू लागलो आणि तिच्या तोंडात माझा सोट्या 4 इंच आत गेला होता आणि तिचे डोळे मोठे झाले होते. मग मी 20 मिनिटे तिचे तोंड जोले आणि मग शेवटी माझे वीर्य तिच्या तोंडामध्ये टाकून दिले. आणि मी सोट्या बाहेर काढला नाही आणि मग चाची माझे सर्व वीर्य हळूहळू पिऊन गेली आणि तिने सर्व पिल्यावर मी माझा सोट्या हळूहळू बाहेर काढू लागलो आणि मग मी तिला मसाज बेडवर झोपवले.
मग मी तिच्यावर आलो आणि तिला एक मस्त आणि मादक फ्रेंच किस केले आणि मग मी तिला मस्त 15 मिनिटे किस करीत राहिलो आणि ती पण तिचे डोळे बंद करून आणि माझ्या डोक्याला मागून हात लावून किस करायचा आनंद घेत होती. मग मी तिच्या गालावर, गळ्यावर, ओठावर किस करीत करीत तिच्या बुक्सपर्यंत आलो आणि मग तिचे बॉल चोकू लागलो. कधी तिचे बॉल चोकत होतो तर कधी तिची निप्पल चाटत होतो आणि ती आह येस अच्छा येस करीत होती. मग मी थोडा वेळ तिचे बॉल चोकत चोकत तिच्या ब्लीपर्यंत आलो. मित्रांनो, काय मस्त सुगंध होता तिच्या ब्लीचा आणि तिच्या ब्लीतून पाणी निघू लागले होते. मग मी माझी जीभ तिच्या ब्लीच्या तोंडाला लावली आणि मग तिची ब्ली चाटायला चालू केली. ती माझे डोके माझ्या ब्लीवर दाबत होती आणि ती सत आह उमम्मय एसस आह करीत होती आणि ती खूप जोराने आवाज काढू लागली होती. मित्रांनो, तिच्या ब्लीचा मादक सुगंध मला वेड लावत होता. ती माझे डोके पकडून तिच्या ब्लीवर दाबत होती. ती जणू माझे डोके एकदम तिच्या ब्लीत घुसवायला बघत होती आणि मग काही वेळाने तिने पाणी सोडले आणि तिने माझ्या तोंडात तिचे सर्व पाणी टाकले. आता मी परत तिच्या तोंडाजवळ आलो आणि तिचे तोंड उघडून परत माझा सोट्या तिच्या तोंडात टाकला आणि मग तिचे तोंड जवायला चालू केले आणि मग काही वेळाने मी माझा सोट्या तिच्या तोंडातून बाहेर काढला आणि तिच्या समोर येऊन बसलो आणि तिने तिचे दोन्ही पाय उघडले आणि मग मी माझा सोट्या तिच्या ब्लीवर घासू लागलो आणि ती पण गरम झाली होती आणि ती मला म्हणाली की प्लीज आता मला सहन होत नाही आहे आणि आता तू प्लीज तुझा माझ्या आत टाकून मला शांत करून टाक. मग मी तिच्या ब्लीवर लन ठेवून एक थोडा धक्का मारला आणि माझा थोडा सोट्या आत घुसला आणि ती तर ओरडली आहक्क आहम फरीद. मित्रांनो, तिची ब्ली खूप टाईट होती. मग ती मला म्हणाली की तुझा तर खूप मोठा आहे आणि लांब पण आहे. तुझ्या चाचाचा तर तुझ्यापेक्षा अर्धा आहे, त्यामुळे तू हळूहळू कर. मग मी म्हणालो की ठीक आहे आणि मग मी थोडा वेळ थांबलो आणि तिचे बुक्स चोकू लागलो आणि तिचे ओठ पण किस करू लागलो आणि मग काही वेळ थांबून मी तिच्या ओठाला किस करत करत एक जोराने धक्का मारला आणि माझा तर 5 इंच सोट्या तिच्या आत घुसला आणि ती उडाली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. मग मी काही वेळ असाच थांबलो आणि मग काही वेळाने ती शांत झाली आणि मग मला म्हणाली की आता मला जास्त व्याकुळ करू नकोस आणि तुझा पूर्ण माझ्या आत टाकून दे. मग मी माझा सोट्या थोडा बाहेर काढला आणि मग एक जोराने धक्का मारला आणि यावेळी मी माझा सर्व सोट्या तिच्या ब्लीमध्ये घुसवला. माझा सोट्या तिच्या खूप आतपर्यंत तिची ब्ली चिरून घुसला होता आणि ती तर आता रडू लागली होती. मग मी तिला ओठावर किस केली. मग मी तिला म्हणालो की चाची पूर्ण आतपर्यंत गेला आहे आणि आता काही वेळाने तुझा त्रास बंद होईल आणि तुला पण खूप मजा येईल. तर आता ती थोडी शांत झाली आणि मग मी तिला धक्के मारायला तयार झालो होतो. तेव्हा मी माझ्या सोट्याकडे पाहिले तर त्यावर रक्त लागलेले होते. मग मी हळूहळू माझा सोट्या आत बाहेर करायला सुरुवात केली आणि माझी चाची पण आता मला साथ देऊ लागली होती. काही वेळाने तिला पण मजा येऊ लागली आणि ती तिची गांड जोराने उचलून माझा सोट्या आत घेऊ लागली होती. मग मला पण तिला पाहून खूप जोश आला आणि मग मी पण माझी जुळण्याची स्पीड वाढवली आणि तिला जोराने ठोकू लागलो आणि ती आह ऐई आह एम येस करीत होती आणि ती बोलू लागली आह फरीद आह एस जोराने आह ठोक जोराने आह फाडून टाक माझी ब्ली आह येस माझ्या राज्या फाडून टाक आह. मग तिच्या तोंडून हे निघणारे शब्द ऐकून माझी स्पीड पण आपोआप वाढू लागली आणि यावेळी माझ्या चाचीने 2 वेळा पाणी सोडले होते आणि मग मी पण 40 मिनिटमध्ये माझे पाणी सोडले आणि मी सर्व पाणी तिच्या ब्लीच्या आतमध्ये सोडले होते आणि मग तिने मला तिच्या अंगावर झोपवले आणि ती माझ्या डोक्याच्या केसाला कुरवाळत होती आणि ती मला प्रेमाने किस करीत होती आणि मग काही वेळ किस करून आम्ही दोघे वेगळे झालो.
मग ती पुन्हा झोपली आणि तिने मला तिच्यावर ओढून घेतले आणि मी तिच्या बुक्सवर बसलो आणि ती पप्रत एक वेळा माझा सोट्या तिच्या तोंडामध्ये घेऊन त्याला चोकू लागली आणि आता माझा सोट्या परत एक वेळा मोठा होऊ लागला होता आणि परत एक कडक बांबू सारखा बनला. अशाच नवनवीन कथांचा आनंद घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि रात्रीच्या चावट कथा या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवनवीन कथा सर्वात आधी पाहता येतील. धन्यवाद.